नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर हे मोदक बनवताना तांदळाच्या पिठीची उकड कशी काढायची, त्याचबरोबर यातील सारण कसे बनवायचे आणि महत्त्वाचं म्हणजे या मोदकाच्या कळ्या कशा पाडायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मी तुमच्यासोबत एक ट्रिकही शेअर केली आहे कळ्या पाडण्यासाठी, ती पण तुमच्या खूप उपयोगी पडेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकायची आहे. खसखस आपल्याला छान फुलली की यामध्ये ओल्या नारळाचा 2 कप चव टाकायचा आहे. तुम्ही मेजरमेंट कपाने किंवा वाटीने कशाने पण घेऊ शकता. तर या तुपामध्ये छान परतून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनटं हा परतून झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे 1 कप गूळ, किसलेला किंवा कट केलेला, दोन्हीपैकी कसाही गूळ वापरू शकता. तर पावसाळ्यामध्ये थोडंसं गुळाला पाणी सुटतं. अगदी 2-1 मिनटं छान परतून घेतले या गुळाला या खोबऱ्यामध्ये की याला छान मिक्स व्हायला मदत होते. गरम गूळ झाला की तो वितळतो आणि छान मिक्स होतो. तर हा या नारळामध्ये छान मिक्स झालेला आहे. अगदी 1 ते 2 मिनटं मिक्स झाला की त्यामध्ये टाकायचा आहे 1 ते 1.5 चिमूट जायफळीची पूड, थोडीशी किसून टाकली आहे मी. नसेल तर तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता. 2 ते 3 मिनटं छान परतून झालं. यामध्ये 1 ते 1.5 चमचा ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत. नाही टाकले तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर थोडंसं गॅस बंद करून कढईमध्ये ठेवलं की हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. त्यानंतर कढईमध्ये ठेवायचं आहे 2 कप पाणी. ज्या कपाने तुम्ही पीठ घेणार आहेत त्याच कपाने इथं पाणी पण घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा तूप आणि थोडंसं चवीनुसार मीठ. अर्धा चमचा इथं मी मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला छान उकळी आली की आपल्याला यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर इथं 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. या गरम पाण्यात टाकत आहे आणि लगेच आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मिक्स करायचं आहे. 1 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून ही उकड अशीच वाफवून घ्यायची आहे 5 ते 6 मिनटं. तर 5 मिनटं जवळपास झालेली आहेत. हे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. गरमच काढून घ्यायची आहे, खूप थंड होऊ द्यायची नाही. आणि स्मॅशरच्या साहाय्याने मी याला अशा प्रकारे बारीक करून घेत आहे किंवा स्मॅश करून घेत आहे, म्हणजे हाताला चटके लागणार नाही. थोडंसं कोमट झालं की याला मी हातानेच मिक्स करून घेईल किंवा चोळून घेईल. तर अगदी थोडंसं तूप टाकून याला आपण छान 5 ते 7 मिनटं मळून घेणार आहोत. आपण जितका हे उकडीच्या मोदकांचं जे डो आहे तो छान तयार केला तितके आपले जे मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या छान येतात. तर तुम्ही बघू शकता एक छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा मी घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे राऊंड करून त्याची एक पारी बनवून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे. तर इथं मी ह्या कळ्या पाडायला सुरुवात केलेली आहे. अगदी मागच्या 2 बोटांनी आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत आणि मधल्या बोटाला आपल्याला समोर ठेवायचे आहे. अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या हाताने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदाच खूप जास्त कळ्या पाडायला जमणार नाहीत, म्हणून अगदी 5 ते 7 कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि सारण भरून अशा प्रकारे आपल्याला बंद करून याला घ्यायचं आहे. एकाच साईडने कळ्या आपल्याला करायच्या आहेत. तर कळ्या नाही आल्या तर चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला आतल्या साईडने याला दाबायचं आहे, म्हणजे आपल्या कळ्या अगदी छान दिसतील. तुम्ही बघू शकता किती सुरेख आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही मोदक बनवून दाखवते. तर अगदी थोडंसं मी घेत आहे
अगदी एक छोटा मीडियम साईजचा जो लिंबू असतो त्या आकाराचा मी इथं गोळा घेतलेला आहे. या उकडीचा छान हातावर मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेल किंवा पीठ घ्यायचं आहे थोडंसं हाताला आणि याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. जर थोडेसे काही क्रॅक आले असतील तर ते हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे उकड जर छान झाली असेल तर मोदकाची पारी बनवायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर कळ्याही खूप सुबक बनतात. तर इथं बघा अशा प्रकारे खालपर्यंत आपल्याला ज्या कळ्या आहेत ते दाबून घ्यायच्या आहेत आणि सारण भरून घ्यायचं आहे. सारण छान भरायचं आहे म्हणजे मोदक खायला छान लागतात. तर एका साईडला मी जेव्हा कळ्या आहेत त्या करून घेतल्या आहेत आणि अशा आपल्या उजव्या हाताने त्याला थोडं थोडं अलगद दाबत आपल्याला बंद करायचं आहे आणि अगदी चम्मचच्या साहाय्याने मी याच्या कळ्या जास्त करून घेत आहे. खूप सोपं जातं असं उकडीचे मोदक करायला. हे खरं तर राशनच्या तांदळांचे मोदक आहेत आणि खूप छान बनत आहेत. अगदी मोडत नाहीत, काहीच नाहीत. तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारची एक चाळणी आणि 2 हळदीची पानं टाकलेली आहेत. केळीची पानं मला भेटली नाही म्हणून मी इथं हळदीच्या पानांचा उपयोग केलेला आहे. तुम्हाला जर केळीची पानं भेटली तर ती वापरा. नाहीच भेटली दोन्ही पण पानं तर कॉटनचा कपडा ओला करून यामध्ये टाका. त्यावर मोदक ठेवायचे आहेत आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर. 15 मिनिटानंतर तयार आहेत आपले मोदक. तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे. पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत आणि त्याच्या कळ्याही खूप छान खुलून आलेल्या आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारे बनवू शकता कोणत्याही तांदळापासून उकडीचे मोदक. असं काही नाही की वेगळे तांदूळ, सुवासिक तांदूळ असेच लागतात उकडीच्या मोदकासाठी. तुम्ही राशनच्या तांदळापासून पण उकडीचे मोदक खूप छान बनवू शकता. तर हे मोदक आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तर इथे मी दुसरी 2 हळदीची पानं प्लेटवर ठेवलेली आहेत आणि ही मोदक अशा प्रकारे काढून घेत आहे. आणि यावर तूप आणि केसर टाकून घेतलं आहे. तुम्ही केसर उकडताना पण त्यावर ठेवू शकता म्हणजे आपल्या मोदकाला वरतून कलर खूप छान येतो. आणि स्किपही करू शकता, काहीही गरज नाही आहे केसर टाकायची. यावर तूप टाकून पण हे मोदक खूप छान लागतात खायला. गरमागरम सर्व करा, खूप छान लागतात. अप्रतिम हे मोदक लागतात. नक्की बनवून पहा या गणपतीच्या उत्सवामध्ये. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.